दरम्यान कांद्याला आधीच भाव मिळत नसल्यानं बळीराजा हतबल झालाय आणि त्याच्यासमोर एक नवं आर्थिक संकट उभं ठाकलंय। पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे। डिझेलसाठी 15 ते 20 किलोमीटर शोधाशोध करत एखाद्या पंपावर डिझेल मिळालं तर तिथे 2-2 तास रांगेत उभं राहावं लागतंय। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा अशीच काहीशी स्थिती आपल्याला बघायला मिळाली। इथे असे अनेक अनुभव येतात। याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। आधीच कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा हा हतबल झालेला आहे आणि त्यातच आता डिझेलची देखील समस्येला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागते। अनेक ठिकाणी भल्या मोठ्या रांगा बघायला मिळत आहेत। शेतकरी जे आहेत ते दूरवर जाऊन डिझेल हे मिळवत आहेत, मात्र एवढं करून एक बाजार समिती आल्यामध्ये कांद्याला अपेक्षित तो भाव मिळत नाही आहेत। शेतकरी आहेत मी नाशिकच्या बाजार समितीमध्ये, त्यांच्याशी आपण बोलूयात। मामा, काय एकूण परिस्थिती? सध्या भाव तर नाहीच आहे आणि डिझेल लांबच लागू राहिलं। पळशाला जाऊन पार डिझेल आणलं। आम्ही संसरीला आहे की आमच्या एरियात कुठंच डिझेल नाही, तिकडं डायरेक्ट पळशाला जाऊन डिझेल भरून आला हायवेला। बरं, एवढं करून इथे आलात, कांद्याला काय भाव मिळतो आता? आज 10 रुपयापर्यंत असेल साधारण। बरं, असं आहे, बाकी आता पहिलाच दिवस आहे, आमचा काय आयडिया नाही, पण मग 10 रुपयापर्यंत असेल तरी मार्केट। तुम्ही कुठून आले? दिंडोरीवरून आले। काय एकूण परिस्थिती, कसे आले, कुठून आले, डिझेल कसं घेतलं? काय अवघडच आहे, काय परिस्थितीच अवघड आहे, काय डिझेलच भेटत नाही। सगळ्यात म्हणजे शेतीचं मालाला कोणत्याच त्याला मार्केट नाही बस। कांद्याला नाही 2-2 तास उभं राहायचं मार्केटच, परिस्थितीच नाही बस। कांद्याला काय मिळतोय, भाव मिळतोय मागे? काय 7-8 रुपये येतात, काय माती मोल माती मोल सगळं माती मोल म्हणजे कवडी मोलच म्हणायचं आपण। सरकारच म्हणजे असं शेतकऱ्यांच्या विरोधी, पेट्रोल नाही, डिझेल नाही, 2-2 तास रांगेत उभं राहावं लागतं। तुम्हाला आजचा काय अनुभव होता डिझेलचा? 2 तास थांबलो ना। हो का? हो, कुठून आले तुम्ही? दिंडोर काय आणलंय? कांदा कांदाचा आणला। किती कांदा? आणि गाडी पॅक किती भाव मिळेल अपेक्षित? किती उत्पन्न खर्च, किती आलं उत्पादन? उत्पादन खर्च म्हणजे काही भेटत नाही, 1000-8-9 रुपयानं काही भेटत नाही। अपेक्षा 14-15 रुपये तरी विकावं। काका, तुम्ही कुठले? काय काय पेट पेटून आले? बरं, किती वेळ लागला यायला? 1.5 तास। डिझेल मिळालं का? नाही, डिझेलची हीच आरण ना, 2-2 तास लाईनमध्ये उभं राहावं लागतं। हां, किती ठिकाणी गेले तुम्ही पेट भरायला, डिझेल भरायला? म्हणजे आमच्याकडे पंपच बंद आहेत, फक्त एक पंप चालू आहे, ते तर लाईन लावायला लागते। 2-2, 4-4 तास लाईनमध्ये राहायला लागतं। मग मला 20 लिटर लागतं तर मला 10 लिटर भेटते, हां त्याच्यावर भेटतच नाही। हां, इथे आलेत आता कांदा किती घेऊन आले? किती? 35 कोणी आणल्यात। 35 घेऊन. काय भाव मिळते मागच्या काही दिवसात? आता मी पहिलाच ट्रिप आहे, आपल्याला काही सांगता येणार नाही, पण 8-10 रुपयाचं लेवल सांगतात म्हणे। ही परिस्थिती आहे खरं तर, की डिझेलच मिळत नाही आहे। 2-2, 4-4 तास पेट्रोल पंपावर रांगेत उभं राहते आणि एवढं करून इथे पोचल्यानंतर कांद्याला हवा तो अपेक्षित जो भाव आहे तो देखील मिळत नाही। त्यांनी सर्व परिस्थितीमुळे खरं तर शेतकऱ्यासमोर खरं तर मोठं संकट उभं राहिले आहेत। मशागतीची वेळ आहे, पुढे पावसाला देखील सुरुवात होणार आहेत, मात्र अशातच आता डिझेलचा तुटवडा जाणवत असल्यामुळे बळीराजा जो आहे तो संकटात सापडला आहे। कॅमेरा विकी पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।